आमचे मुख्य आयोजक कुमार सुकेश बोपे, शिवसेना नेरे विभाग प्रमुख. एक चांगली दिग्गज स्पर्धा अगदी आपण बघतो आणि तर आस्तिक एंटरप्राइजेस जीवदानी बामणडोंगरी आणि शिवांश ट्रान्सपोर्ट 11 जय हनुमान कामोठे दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेचच टॉस साठी संपर्क साधा. मॅच होऊन होते पंचांकडून ग्रीन सिग्नल आले. 40+ मधील दोन संघ ही मॅच आपण कव्हर करतोय. मोसिम शेख सायकलींकडे बघायला मिळते तुम्हाला. पहिलाच बॉल अगदी हा जे तिथे निसटला आहे. मोसिम शेखला जीवनदान देणं हे फार घातक ठरेल येणाऱ्या कालावधीमध्ये. वीर तानाजी दापोडे 40+, राजन पाटील आणि त्यासोबत अगदी श्री मलंग स्पोर्ट्स 40+, अगदी वावंस यांच्यामधील हे द्वंद्व युद्ध 4 ओव्हरचा हा सामना आहे. लक्षात घ्या 20 मिनिटांमध्ये इनिंग तुम्हाला संपवायची आहे. पहिल्या बॉलवर जीवनदान मिळालं परंतु हा देखील थोडा मिसमिंग होता परंतु थोडासा अपुरा राहिला. क्षेत्ररक्षकापासून बॉल से प्लॅनिंग झाला. 1 रन याही बॉलवर पूर्ण केली जाईल. राजन पाटील उत्तम गोलंदाजी सध्या मोसिम शेख आणि प्रकाश पाटील हे दोन सलामीवीर धुरंधर खेळाडू 40+ चे लेजंड हे सर्व आमची मंडळी. पहिले 2 बॉलमध्ये 2 आले. एक जीवनदानी मिळाले मोसिमला आणि त्याचा फायदा उचलत असताना बॉल पाठवला डीप मध्ये लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दमदार रुबाबदार षटकार. मोसिम शेख या क्रिकेटच्या खेळामध्ये मिळालेले जीवनदान याच्यावर अगदी या जखमेवर मीठ सोडण्याचे काम सातत्याने फलंदाज करत आलेत आणि मोसिम शेख देखील तेच करत असताना जे जीवनदान मिळालं मैदानामध्ये त्याचा फायदा पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अगदी थोडंसं पडत होतं परंतु लेन अगदी फुलर लेंथ वरील 1 रन या बॉलवर कंप्लीट केले जाईल. धावसंख्येचा फलक एकंदरीत पुढे चाललाय. बोर्डवर धावा आहे टोटल 9. सुरुवात झाली मैदानामध्ये 4 षटकांची लढत आहे. दोन्ही संघ जिद्दीने लढलेत. खूप चांगली मॅचेस त्यांच्या पहिल्या राऊंडच्या तुम्हाला डे फॉर्मॅटमध्ये बघायला मिळाली आणि अगदी दोन्ही संघ पुन्हा एकदा फाईट करतायत. ड्राईव्ह केला ऑन द राईज खेळात. बॉल चाला डीप मध्ये लॉंग ऑनला 1 रन पूर्ण झाले. स्ट्राईक रोटेट पुन्हा एकदा इथे केली गेली. चांगलं क्रिकेट सध्या निरंतर सुरू दिसले मैदानात. जेव्हा जेव्हा स्लॉट जेव्हा स्लॉटमध्ये बॉल आला मोसिमनं त्याला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला परंतु त्यानंतर सिंगल डबल त्याने सोडलेला नाही. त्यामुळे ही ओव्हर चांगली राहिली आहे. क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न हाईट फॅक्टचा विचार पंचांना करावा लागला असा डॉट बॉल अंतिम बॉलवर आलाय. पहिले षटक पॉवर प्लेचं एकमेव पॉवर प्लेची ओव्हर आणि ती आता एंड झाले. पहिल्या षटकामध्ये आले टोटल धावा 9. बॅटिंग करणारे 52 40+, लॉस ऑफ 0 विकेट्स. 10 रन टोटल आलेत. संपलं. राजन पाटील पॉवर प्ले मध्ये उत्तम गोलंदाजी. एक खरा बॉल ज्याच्यावर षटकार आला आणि उर्वरित बॉल मध्ये आपण सिंगल येताना बघितलेत आणि त्यामध्ये एक डॉट बॉल देखील. आता सेकंड ओव्हरला सुरुवात होणार आहे. मैदानामध्ये भरपूर सारे प्रेक्षक मैदानाच्या 4 बाजूला जसजशी रात्र पुढे जाईल तसतशी प्रेक्षकांची हजेरी आणि ऑनलाईन प्रेक्षक वर्गांची देखील संख्या वाढेल. आता जवळपास 11:15 झालेत. अगदी आपण बघू शकतो सेकंड ओव्हरमध्ये राजेश पाटील जे बॉलिंगसाठी आलेले आहेत. अगदी बघू शकता धावसंख्येचं टोटल जे सध्या 10 वर आहे. कोणते विकेट आतापर्यंत गमावलेले नाहीये. 52 40+ ना हे त्यांचं सध्याचं प्लस पॉइंट. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये सध्या सजावटी मध्ये स्क्वेअर लेग त्यानंतर अगदी मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर फिल्डिंगची सध्या रचना आहे. लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. चांगला बॉल ज्या पद्धतीने उचललाय बॉलला कलेक्ट केलं ते फार सुंदर राहिलं कलेक्टिंग आणि पारखलं निरखलं त्यानंतर हा स्लोअर 1 थ्रो सिंगल अगदी या बॉलवर
मोसिम जो स्ट्रायकर इनकडे आलाय त्यांनी 4 बॉलमध्ये 8 रन केलेत. आतापर्यंत 3 बाईक विजेता खेळाडू 40+17 आणि 40+ क्रिकेट या खेळाडूंना गाजवून सोडले. पुढे सरसावले बॅटचा वेग, बॅट स्पिन तर फार होता परंतु ही रन अगदी नजरेसमोरून पंच सांगतात बॅटला स्पर्श करून बॉल पाठीमागे गेला. मोसिम शेख यांच्या खात्यामध्ये रन जोडली जाईल. धावसंख्येचं एकंदरीत टोटल हलो हलो का होईना संघ पोहोचला. आता 12 भरी तुम्हाला पवेलियन बघायला मिळेल. 40+ भरपूर चांगला क्रिकेट यंदाच्या सीझन मध्ये त्यांनी खेळला आहे. मोठमोठ्या ट्रॉफीज त्यांनी मारलेत. प्रकाश हो चांगला बॉल. राजेश पाटील ज्या पद्धतीने बॉलनं टेकअप केलं आणि जी बाउन्स मिळाला तोच बाउन्स अडचणीमध्ये टाकणार होता. फलंदाजाला खरं तर संभ्रमात टाकणार होता आणि तो डॉट बॉल 40+ ची लढत बघायचं. पहिल्या यावेळेस बॉलचा लेंथ खाली राहिला. हिस्ट्री देखील थोडी आपली रंग बदलते. मागे बॉल थोडं टेकअप केलं आणि या बॉलवर थोडंसं खाली राहिला बॉल, सबमरीन राहिला आणि त्यासोबत आणखीन एक डॉट बॉल सलग 2 बॉल जे थोडंसं प्रकाश आणि अडचणीत टाकणारे राहिलेत. 12 ओव्हर सांघिक टोटल सद्यस्थितीमध्ये बघायला मिळते, अनुभव पाहायला मिळते. फटका हा चांगला आहे परंतु ज्या पद्धतीने फिल्डर आता पाठलाग करताय बघायचं आहे. पाठलाग सुरू झालाय. पोहोचलेत बॉलवर. गुड फिल्डिंग, मिळालेले वे, मिळालेला अवधी. रनिंग बिटवीन द विकेटला महत्व दिलं गेलं. 2 रन या बॉलवर कंप्लीट झालेले आहेत. सांघिक धावा सदस्यतेमध्ये 14 वर नमूद होत असताना, नोंदवल्या जात असताना सोमनाथ पाटील वाजे जे स्कोरिंगची भूमिका निभावतात. स्लॉट मध्ये आलाय बॉल. आकाशाला अक्षरशः गवस निघालत असताना बाउंड्री अगदी लाईन बाहेर. प्रेक्षकांमध्ये हा आलेला बिग हिट षटकार. धावसंख्येच्या फलकावर धावा आहेत 20. कोणतं विकेट गमावलेलं नाही आतापर्यंत. मोहसिम यांना जीवनदान मिळालं अगदी पहिल्याच बॉलवर. त्याच्यानंतर फायदा आणि 20 धावांची पार्टनरशिप 2 खेळाडूंमध्ये. एक बॅट्स या चॅनलच्या माध्यमातून थोडंसं स्पीडअप आपल्याला करावं लागेल. आज थोडं आपण स्लो आहोत. त्याचं कारण थोडंसं पहिल्यांदा दापोडे संघाची आपण प्रतीक्षा केली. त्याच्यानंतर ए गटातील टीम्स होतं. दूर दूरवरून आज संघ आलेत. रायगड, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई या परिसरातून संघ आज इथे येत आहेत. त्यामुळं थोडीशी ट्रॅफिकची समस्या असते, दूरवरचा प्रवास असतो, परंतु आलेत संघ. अगदी सगळ्यांचंच आम्ही स्वागत इथं नक्कीच करू. धावसंख्येचं टोटल सध्या 20 वर आहे आणि 3ऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजाचा वापर होईल. ज्ञानदेव पाटील 3rd ओव्हरला स्टार्ट होते. सौफेर अगदी थोडंसं लक्ष केंद्रित केलं. प्रेक्षकांची उत्तम हजेरी. वीस धावा आहेत सध्या फलकावर. पुढे सरकले, आक्रमण केलं, लवकर बॅटचा फेस क्लोज झाला त्यामुळे अगदी बॅटच्या टो एंडला हा बॉल लागला. 1 रन इथे पूर्ण केले जाईल. बऱ्याच चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचे ऍक्शन तुम्ही बघता. ज्या पद्धतीने आतापर्यंत बॉल डिलिव्हर्ड झालेत, फलंदाजांच्या स्लॉट पासून जेवढे बॉल दूर ठेवता येतील त्याचे प्रयत्न आतोनात भरपूर झालेले दिसलेत. हा लोवर फुलटॉस बॉल आणि त्याला ही बॅटच्या रडारमध्ये घेता आले नाहीये. पण सांडी पालकर सरांचा इशारा आला लेग्स बाईसचा. एक्स्ट्रा मध्ये ही रन जोडली जाईल. धावा येण्याला महत्व आहे. सोमनाथ मागील दोन्ही ए लॉट मधील आपण मॅच बघितल्या तिथे अगदी सेकंड इनिंग मध्ये धावा डिफेंड झाले त्यामुळे गोलंदाजांची चांगली वर्णी लागलेली दिसली. हे मैदान नेहमी फलंदाजांना आवडतं फलंदाजी करणं. हो हाही बॉल खूप चांगल्या पद्धतीने दिशा दिली. फक्त 1 रन पूर्ण झाले. दुसऱ्यासाठी निघाले थोडीशी रिस्की रन, परंतु पहिली धाव वेगाने घेतली त्यामुळे दुसरी धावेसाठी वेळ उर्वरित राहिला.
चला नेक्स्ट दोन्ही टीम टॉस साठी या. बामण डोंगरे आणि कामोठेच्या दोन्ही कॅप्टनला आम्ही विनंती करू की आपण लगेचच नाणेफेकसाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. धावसंख्येचा फलक अगदी 24 वर आतापर्यंत सलामीला गेलेली ही जोडी सुरक्षित मैदानामध्ये मौसिम 12 वर खेळतोय, प्रकाश 11 वर. फुल टॉस बॉल आणि इथे थोडासा जो हाईट मिळाला त्याचा फायदा उचललाय, हुक केलाय आणि त्याच्यावर चौकार जरूर आले. पंचांनी रेफर केले. थर्ड अंपायर कडे हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. बेस्ट ऑफ हाईट चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय आलेला आहे. तिसरे पंच आमचे कैलास भोईर सर जॉईंट होते. थोडी वेळ प्रतीक्षा. डिसिजन पेंडिंग. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायर कडून कॉल आलाय. हा लीगल बॉल आहे. फेअर डिलिव्हरी. धावसंख्येचं टोटल सांघिक धावा या 4 न पुढे चाललेत 28 पर्यंत. आतापर्यंत सुटलेला झेल जो थोडंसं टेन्शनचा माहोल बनवतोय. फटका चांगला. हा देखील चांगला कव्हर ड्राईव्ह. अगदी एक्सलंट शॉट. बॉल चालला गॅप मधून एक्झिक्यूट केलेला फटका आणि ज्यावर आलते पुन्हा एकदा 4 रन. एक बॉलचा खेळ अजूनही सुरू शिल्लक आहे. 32 धावा सध्या फलकावर बघायला मिळत आहेत. शेवटचा बॉल ज्ञानदेव पाटील यांचा उडवल्या बॉल हवेत, परंतु आता फिल्डर यावेळेस डाऊन द बॉल आणि फायनली विकेट मिळाली. मोसिमला शांत केलं आणि पहिल्या धक्का बॅटिंग करत असताना वामनच्या 40+ ला 32 या धावांवर. एक विकेट. चला नेक्स्ट दोन्ही कॅप्टन जॉईंट होतात आमच्यासोबत लगेचच. नाणेफेक या ओव्हर नंतर आपण करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये अजून एक बिग फाईट, अजून एक बिग बॅटल जे आपल्या सोबत दोन्ही संघ जोडतील. मागील मॅचेस काय इंटरेस्टिंग राहिलेत. अक्षरशः प्रेक्षकांचा पैसा बसून शेवटच्या बॉल पर्यंत जरी अगदी लढताना संघांना बघितले, परंतु दोन्ही मॅच मध्ये अगदी बघितलं टेंबिवली असेल, त्यासोबत त्याच्या अगोदर सांभारले असेल, दोन्ही टीमला धावा डिफेन्स करून इथपर्यंत आलेत. त्यामुळे मैदान जेवढं फलंदाजीला साथ देतं तेवढं गोलंदाजी देखील पॉवरफुल होते. टेंबिवलीकडून आलेली मेडन ओव्हर विसरता येणार नाही आहे. बघा ना, प्रत्येक मॅचमध्ये वेगवेगळं बघायला मिळालं. पहिल्यांदा विकेट हॅट्रिक, त्याच्यानंतर षटकार हॅट्रिक, त्याच्यानंतर चौकार हॅट्रिक आणि त्याच्यानंतर मेडन ओव्हर हे तुम्हाला बघायला मिळालेत. उत्तम. आजची रात्र काय ते वेगळंच सांगून जाते. चिंतामण पाटील शेवटची ओव्हर आहे. डेथ ओव्हर मध्ये बॉलिंग करायचे आणि डीप कव्हर पॉइंट कडे कोणी खेळाडू नाहीये, परंतु जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर मधून खेळाडू पोहोचतील. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे मित्रांनो. 40+ क्रिकेट आहे, परंतु बघा जिद्द काय असतं क्रिकेट खेळामध्ये. अगदी जर मनापासून ठरवलं तर सगळ्या गोष्टी साथ देऊ शकतात हे तिथे त्याने सांगून दिलं. आणि मोठं रन चेस तिथे त्याने केलं. मोठं अगदी चेस करत असताना लास्ट मोमेंटला बॉल त्याने थांबवलं. गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी मनोज पाटील यांची स्तुती होते. काम तसं त्यांनी केले. 2 रन मागे बॉलवर आलेले आहेत. धावसंख्येचं टोटल आता पुढे चाललंय 34 व फायटिंग टोटल बनलाय. एक चांगले इंटरेस्टिंग रन. एजकडे बॉल पाठीमागे चालले आहे. टर्न करायला माहिती होतं फिल्डरच्या अटेम्प्ट मध्ये, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये हा बॉल खरं तर हातामध्ये आला, त्यामुळं हा चौकार अडवला गेलाय. शेवटच्या टप्प्यामध्ये वीर तानाजी दापोडे 40+ हा संघ देखील आपले उत्तम फिल्डिंगची जे पोझिशन्स आहेत
ते सेट करत असताना दिसले आणि फिल्डर्स मधून दिलेली जी साथ आहे त्यांचे एफर्ट्स आहेत हे लाजवाब राहिलेत. 35 वर ही संघाची धाव संख्या. ऋषिकेश प्रकाश अजूनही मैदानामध्ये त्याने 10 बॉलमध्ये 14 रन केलेत. आता ऋषिकेश जे स्ट्राईक रेंजकडे आलेत. वेट केलं, वॉच केलं, त्यानं प्ले केला, हा फटका थोडंसं जवळ येऊन दिला, त्यानंतर सन्मानपूर्वक खेळा, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग, परंतु एकच रनवर संतुष्ट व्हावं लागेल. लॉंग ऑन पासून मिड ऑन पर्यंत धावत जाऊन हा प्रवास तिथे पार पाडायचा होता आणि त्याच्यानंतर आलेली ही रन, एक रन रिप्ले मध्ये ऐकून कडून पहिल्याच प्रयत्नामध्ये बॉल थोडंसं हवेमधून अगदी हातामधून निसटला आणि त्याच्यानंतर लगेचच काही मायक्रो सेकंड घेतले आणि बॉल कलेक्ट केला. हे खेळाचे मुवमेंट आहेत, 100% योगदान देण्याचे प्रयत्न दोन्ही टीम करतायत. 36 वर आताची धावसंख्या. रडार मध्ये आलाय काय अँड हँडसम, आमच्या मुख्य स्टेजच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पाटील आक्रमक झाल्या, मौसी बाद झाल्यानंतर तो सांगतात मैदानामध्ये आम्ही अजून तयार आहोत आणि हा षटकार बरेच काही देऊन जाईल. संघाची धाव संख्या झालेली आहे 42-42 पर्यंत. दोन खेळाडूंमध्ये सध्याचा अगदी थोडंसं संभाषण सुरू असताना एक्झॅक्टली काय केलं गेलं पाहिजे. प्रकाश पाटील 11 बॉलमध्ये त्याने 20 रन केलेत. 40+ मधील एक चांगली इनिंग या महत्त्वपूर्ण मॅच मधील. मागील मॅच मध्ये वावंजी संघाला लो स्कोर चेस करायचा होता, त्यामुळे त्याने इझिली त्या रन चेस केला, परंतु आता पहिल्यांदा बॅटिंग आहे. पुन्हा एकदा खोदून काढल्या बॉलला डीप मध्ये चालला, मिड ऑन मधून बॉल चालला, लॉंग ऑन कडे फिल्डर तयार होते, एक रन बनली आहे. आणि बघा ही महत्वाची युक्तिवाद लढवला, कारण स्ट्रायकर एंड कडे प्रकाश जाण्याचा चान्सेस होता, त्याला स्ट्राईक हवी होती म्हणून हा थ्रोज ऑन स्ट्रायकर एंड कडे केला. आणि बघू शकता एकच रन या बॉलवर. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील जो आता फेकला जाईल. धावसंख्या फलक अगदी 43 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. हे अंतिमचा बॉल. 11.22 सरासरीने आतापर्यंत या रन आलेले आहेत. लास्ट बॉल ऑफ द इनिंग टार्गेट सेट करणारा चेंडू अगदी 43. हा ढकलला बॉल डीप कव्हर पॉइंट कडे. यावेळेस रन मिळतील, होय जरूर 4 रन मिळतील. आणि अंतिम शेवट मात्र झालाय गोड, ज्यावर आलाय चौकार. आणि पहिल्या सत्रामध्ये धावसंख्येच्या फलकावर धावा लागले 47 आणि 48 धावांचं आव्हान आहे वीर तानाजी दापोडे 40+ या संघासमोर. पुरस्कर्ते तथा वाकडी गावाचे करताना आपण म्हटल्यानंतर विनोद शेठ भोपी यांचे परम मित्र, की ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आम्हाला या स्पर्धेमध्ये सायकल किंवा काही ना काही पुरस्कृत करून दिलं जातं.
ते सुप्रसिद्ध उद्योजक शिवांश ट्रान्सपोर्ट अभिषेक दुबे साहेब यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आणि जेव्हा कामोडे संघ मैदानावरती उतरतो, निकुला पर 6 आणि बारक्याला पर 6 पर चौकारसाठी 500 रुपयाच्या कॅश प्राइज आणि संपूर्ण खेळाडूंसाठी पर लगातार 2 चौकार 2 षटकार आणि 2 विकेटसाठी आपण त्यांच्या माध्यमातून नेहमीच पारितोषिक पाहतो. आपलं सहर्ष स्वागत. आणि त्याच्यानंतर कामोडे म्हटल्यानंतर प्रवीण दादा गायकर, एकच वादा आमचा प्रवीण दादा, आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण देखील यावं. यशराज ट्रेडर्सचे सर्व आमचे प्रल्हाद दादा म्हात्रे, प्रमोदभाई म्हात्रे, आपणास विनंती करतो आपण देखील यावं व्यासपीठावरती. आमचे कुणाल दादा गोवारे असतील, आकाशभाई असतील, सर्वांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आमचे सुलक्षणभाई असतील, त्याच्यानंतर शिवसेना शहर प्रमुख जय हनुमान केबल नेटवर्कचे ओनर सर्व सन्माननीय सुनीलभाई गोवारी यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. अभिषेक भाई आइए मंच के ऊपर, आपका हम स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के द्वारा. धन्यवाद. टार्गेट 24 मध्ये 48. प्रवीण, खरं तर सध्या सर्वांचं लक्ष लागले सध्या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबागची स्पर्धा. रायगड विपक्ष इंडिया आणि रायगड संघाने अक्षरशः इंडिया टीमला घाम फोडलाय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 5 खेळाडू बाद केले इंडिया टीमचे. फक्त 12 धावा या धावफलकावरती आहेत. चला, पाणी हवं आहे, पाण्याची पूर्तता करा मग मैदानाकडे प्लीज. स्वयंसेवक पाणी घेऊन जा मैदानामध्ये. आपण सध्या पाहत आहोत स्पर्धा शिवसेना पनवेल तालुका प्रमुख चषक 2025. आणि ज्यांना आपण कदर बिंदासभाई ठोंबरे, आमचे सुकेशभाई ज्यांना आदर्श मानतात, ते आदरणीय अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्र दळवी साहेबांच्या खरतर अलिबाग तालुक्यामध्ये स्पर्धा सुरू आहे. आणि ज्यामध्ये सामना सुरू आहे बेस्ट ऑफ रायगड विपक्ष रेस्ट ऑफ इंडिया. आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना 5 गडी बाजरे, फक्त 12 धावा आहेत. 8 ओव्हरचा सामना 3 ओव्हरमध्ये. सध्या आपण विहंगम दृश्य पाहता या स्पर्धेचा आमच्या मैदानाचा. वाकडीचं हे क्रीडांगण अप्रतिम. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण. आणि या क्रीडांगण पाहिलं की असं वाटतं जणू का आपण शारजा मैदानामध्ये आलो आहे. अप्रतिम आउटफील्ड आहे. मैदानाचं डायमेन्शन चांगलं आहे. आणि त्याचवेळेला आपण पाहता फ्लड लाईट, मंडप डेकोरेशन, संपूर्णपणे भगवं वादळ मैदानाच्या अवतीभोवती तुम्हाला पाहायला मिळेल. मुख्य प्रवेशद्वाराची खरं तर एंट्री आणि आमचा VIP डाईज आणि संपूर्ण उपस्थित मान्यवर खेळाडू त्यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होतो आहे. आणि सध्या स्पर्धा आहे नेरे-धुंद्रे विभागामध्ये. आणि नेरे-धुंद्रे विभागाचा स्टार प्रसन्न आता बॉलिंग टाकतोय त्या ठिकाणी इंडिया संघाच्या अगेन्स्ट. क्या बात आहे. हा खरं तर आपणा सर्वांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे. प्रसन्न पाटील. चला जाऊया मॅचकडे आपण. 24 बॉल 48 समीकरण 12.00 हा रिक्वायर्ड रन रेट या मॅचमध्ये असेल. प्रत्येक षटकामागे बॅटिंग करताना दापोडे टीमला बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज सज्ज होताना आपण पाहत आहे. पहिल्या षटकासाठी मोसिम शेख पहिल्या ओव्हरसाठी. 40+ क्रिकेटमध्ये 2 व्हीलर बाईक पटकवणारा हा खेळाडू आहे. समोर राजन पाटील. पहिला बॉल पायात टाकला आहे. शॉर्ट फायनलला बॉल फीट झाला आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून मिळाला. डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू. व्हाईट बॉल आपण पाहिला. स्वतः परेशभाई विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. आणि काय किपिंग चालू आहे. क्लोज किपिंग मैदानामध्ये आपण त्यांना साकारताना पाहत आहे. ग्लोव्स परिधान केलेले आहेत आणि अगदी विकेटला चिकटून उभे आहेत बॉलला रोखण्यासाठी. एक सिंगल पहिल्याच कदर बॉलवरती लिगल बॉल नाही आहे, परंतु अतिरिक्त रन्सने मात्र डावाला सुरुवात झाली. अकाउंट ओपन झालं बॅटिंग करताना. दापोडे संघाचं 40+ क्रिकेट सध्या मैदानामध्ये आपण पाहत आहे. 48चं टार्गेट पर ओव्हर 12.00 समोर राजन पाटील. यावेळेला धीम्या गतीचा बॉल अकुट टप्प्याचा होता. बॅटचा स्विंग आपण पाहिलं, लवकर फिरला बॅट, लवकर फिरली बॅटचा फेस, लवकर क्लोज झाला. त्यानंतर बॉल निघाला विकेट किपर यांच्या हातामध्ये. इथे आपण पाहताय खरं तर हा निर्धाव चेंडू. कमबॅक चांगलं केलंय त्या ठिकाणी गोलंदाज मोसिम शेख या खेळाडूने फार एंडकडून हे षटक असेल. 40+ हा सामना. यॉर्कर टाकलाय, खोदून काढा बॉल, मिडॉनच्या दिशेमध्ये फटका, सिंगल घेतली त्या ठिकाणी बॅटिंग करताना दोन्ही फलंदाजाने. मिडॉनमध्ये आपण पाहता प्रवीण भाऊ पाटील फिल्डिंग करत असताना वावंजे संघाचे आणखीन एक दमदार खेळाडू 40+ मास्टर. 40+ टीम वावंजे संघाची एक वेगळी दहशत आहे 40+ क्रिकेटमध्ये. पारगाव, वावंजे, उडवे, बेलवली या संघाला आपण पहिला 40+च्या माध्यमातून दमदार योगदान या खेळाडून दिलं. कारण रेग्युलर क्रिकेटमध्ये ज्यावेळेला खरं तर वावंजेसाठी हे खेळाडू खेळलेत किंवा दापोडेसाठी खेळलेत त्यावेळेला सोशल मीडिया हे माध्यम नव्हतं. आता यूट्यूब आहे, त्यामुळे एका रात्रीमध्ये एखादा खेळाडू प्रसिद्धी मिळवतोय. हो, त्यावेळेचा त्यांचा संघर्ष हा फार मोठा होता आणि त्याच संघर्षामुळे
टेनिस क्रिकेटला तर सुगीचे दिवस झालेत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कटचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. ज्ञानदेव पाटील मागच्या सामन्याचे हिरो, ज्याने 30 धावा करत 2 विकेट घेतले होते, अष्टपैलू कामगिरी करत नवापाडा संघाच्या अगेन्स्ट सामनावीर झाले होते, ते ज्ञानदेव पाटील स्ट्राईक एंडला आहेत. त्यांच्यासमोर मोसिमने मात्र आणखीन एक चांगला टप्पा टाकला, बॉल डिलिव्हर्ड केला, डॉट बॉल पाहायला मिळाला. दबाव पूर्णपणे आता दापोडे संघावरती. तो क्रशिंग यॉर्कर, पंचांचा बोट अवकाशाकडे, लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात पहिला खेळाडू बाद झाला. प्लम एलबी, ज्ञानदेव पाटील बॅक टू द डगआउट. शोभुनी दिसेत बारका माई, तेथे बसले होते सद्गुरू साई. चिंता क्लेश दूर कराया, धावून येते भक्तांच्या ठाई. ओम साईराम. चंदनाचा टिळा साई नातांवर शोभतो, त्यांच्या दरबारी येणारं बाळही ओम साईराम बोलतो. खूप चांगलं संगीत तुम्ही पाहताय, साई भक्तांना डेडिकेट करणारे संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकताय. पहिला खेळाडू बाजारात, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे चाललाय दिनेश पाटील, दापोडे संघाचा हा खेळाडू. इनॅट नंबर 3. प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघासाठी चांगली कामगिरी करत संघाला अनुकूल परिस्थितीमध्ये आणणं ही जबाबदारी असते या तिसऱ्या क्रमांकावरती. सध्या आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा चेस मास्टर विराट कोहली, त्याची भूमिका असते. टेस्टमध्ये आपण गेलो की कदर चेतेश्वर पुजारला आपण पाहिलं. दी वॉल, राहुल द्रविड बॅकफुटला गेले. टॅपिंग क्रिकेट, प्रॉपर टायमिंग करता आलेलं नाही आहे. शॉर्ट गलीमध्ये बॉल फील्ड झाला आणि त्याच वेळेला आपण पाहता सिंगल रन मिळाली या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात मोहसिनने आपल्या नावलौकिकला साजेशी कामगिरी करून दिली आहे. फक्त 3 धावा खर्च केल्या, 1 खेळाडू बाद केला. आता येणारे 18 बॉल विजयासाठी दापोडे टीमला तब्बल 45 धावांचं समीकरण. पाठीवर साहेबांचा, महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा. नवीन दास भाईयो, सेनेचा वाघ आला ना, रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ. या स्पर्धेचे आमचे प्रमुख आधारस्तंभ आणि त्यांच्याच नावाने आपण पाहताय कर्दर शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025. बोले तैसा चाले तयाची वंदावी पाऊले. बिंदासबाई ठोंबरे यांनी दिलेला शब्द म्हणजे 100% त्या शब्दाची पूर्तता करणारे हे व्यक्तिमत्व. आज तागायत आपण पाहिलं 150हून अधिक टू व्हीलर बाईक अनेक ग्रामीण स्पर्धांसाठी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले असे एक दानशूर रायगड जिल्ह्यातील, ठाणे जिल्ह्यातील खरंतर एक दमदार व्यक्तिमत्व बिंदासबाई यांचं संगीत तुम्ही ऐकताय. बॉलिंग मार्कमध्ये सेकंड ओव्हरमध्ये आले त्या ठिकाणी अशफाक शेख या सेकंड ओव्हरमध्ये. क्या बात आहे, मलिंग आहे खरंतर अशफाक शेख. आपण यांची शैली पाहिली तर अगदी साईड आर्म ॲक्शन लसित मलिंगा स्टाईलमध्ये ही गोलंदाजी इथे आपण होताना पाहता. आणि बरोबर यॉर्कर बॉल टाकला, त्याला सन्मान दिला. 1 रन या बॉलवरती मिळाली. धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहता तब्बल 4, 1 गडी बाद 4. अजूनही 17 बॉलमध्ये विजयासाठी तब्बल 44 धावा. मोस्ट रन स्कोरर या स्पर्धेतले टॉप स्कोरर आपण पाहिले रोहित कानपोलीचा खेळाडू रोहित पाटील, ज्याने 52 केले आतापर्यंत. हायस्ट स्कोरर या स्पर्धेतला. पुन्हा एकदा लेन बॉल टाकलाय, सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडला, बॉल खाली राहिला. आणि इथे आपण पाहता परेश भाई यांचं देखील कौतुक करावं लागेल. काय बॉल त्यांनी पकडलाय, वेगाने आलेला हा चेंडू त्यांच्या हातामध्ये विसावला. आणि इथे आपण पाहता हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. अजूनही 16 चेंडूमध्ये तब्बल 44 धावा असं हे समीकरण. लॉफ केला बॉलला, या अतिथी मंचाला अभिवादन करणारा लॉंग अँड स्ट्रॉंग 6 धावा, षटकार, आयवा कॅच. VIP डाईज वरती पकडले. आयोजकांसाठी हे पारितोषिक नाहीये, फक्त प्रेक्षकांसाठी आहे. लक्ष असू द्या, हे पारितोषिक फक्त आमच्या प्रेक्षक मायबापांसाठी आहे, आयोजकांसाठी नसणार आहे. त्यामुळे खरं तर त्यांचंही कौतुक करावं लागेल जो झेल त्यांनी पकडलाय. 6 धावा या फटक्यावरती आल्या. मस्ट निडेड सिक्सर स्लॉटमध्ये आलाय हा खरं तर बॉल. त्याच्यावरती मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. मलिंगावरती आक्रमण. पुन्हा एकदा याही वेळेला मिडॉनच्या दिशेने फटका काढून तू काय फिल्डिंग केली आहे प्रकाश पाटील, क्या बात आहे. अजूनही आपण पाहिला तर फिटनेस चांगला आहे आणि फ्लेक्झिबल आहेत, क्या बात. एकदा जोरदार टाळ्या होत्या प्रकाश पाटील यांच्यासाठी. किमान 5 धावा त्याने वाचवल्या. हा षटकार झाला असं मोमेंटम पूर्णपणे गेला असा दापोडे संघाकडे.
परंतु प्रकाश पाटील त्या ठिकाणी उभे होते डीपमध्ये. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा बघा रिप्ले टेलिकास्ट. ज्या पद्धतीने बॉलला त्यांनी थांबवलं आहे, सोपं नव्हतं त्यांच्यासाठी. जंप लगावले आणि त्यानंतर आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्स समोर ही फिल्डिंग फ्लिक केला, बॉलला फक्त दिशा दिली. हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह करत असताना सेकंडचा कॉल सेकंड होईल का झाली आहे. 2 धाबा आल्या. चांगला कॉल होता त्या ठिकाणी मैदानामध्ये. दिनेश पाटील यांचा, राजन पाटील, दिनेश पाटील या दोघांमध्ये चांगलं ताळमेळ. इथे आपण पाहता 2 धाबा आल्या. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धाबा आपण जर पाहिलं धावफलकावरती 1 गडी बाद 13. नेक्स्ट मॅच कदर कामोडे संघाचे सर्व शिवांश ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर अभिषेक दुबे सर यांनाही विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. बक्षिसांचा वर्षाव खेळाडूवरती करणारे हे कदम पुरस्कर्ते. बॉलने उंची घेतली, झेल होईल का सोपं नाहीये. मोसिन धावत आलाय. वॉट अ कॅच. रनिंग कॅच पकडलाय. मोसिम वाटत नाही 40चा झालाय, अजून 25चा असेल काय. त्याने धावत ही झेल पकडली. यंगस्टर बॉटाने एखाद्या तरुणाला लाजवेल अशी कामगिरी त्यांनी मात्र या मॅचमध्ये करून दाखवली. या दरम्यान आमच्या आणखीन 40+ मास्टर संजय दादा यांचं देखील आगमन. यस, आपलंही स्वागत. विकेट मिळालाय. मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणखीन एक खेळाडूला. या 2 टीममध्ये जे हनुमान कामोठे अर्थात शिवांश ट्रान्सपोर्ट्स अभिषेक दुबे साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहताय तो म्हणजेच शिवांश ट्रान्सपोर्ट्स 11 जे हनुमान कामोठे विरुद्ध जीवदानी बामणडोंगरी आस्ती 11 जीवदानी बामणडोंगरी. या 2 संघांमध्ये ही तुम्हाला लढाई पाहायला मिळेल. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. 5 ओव्हरचा हा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. तर भादवड क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते रॉकस्टार ग्रुप अर्थातच रविशेख भोईर आवरे पिरकोन यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. रविशेख भोईर यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर माजी सरपंच या ठिकाणी मी विनंती करतो आस्तिक अँड वृहा 11 जीवदानी बामणडोंगरी अमित देवघरे महेंद्र तोरबे साहेब यांचे भाचे आमदार अर्थात हरीश शेलके चिंचवली यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहताय. तर नामदेव शेठ यांना विनंती आपल्याला शुभ हस्ते आपण टॉस करावा. माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. आस्तिक अँड वृहा 11 जीवदानी बामणडोंगरी. टॉस जिंकलाय टेल. तर टॉस जिंकलाय तेजस. फक्त निर्णय सांगा आम्हाला. निर्णय सांगतो. 2-3 प्लेयरने आले तर आम्ही बॅटिंग करू आणि आले असतील तर फिल्डिंग करू. फक्त 1-2 मिनिटात लगेच निर्णय देतो. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. अकरा बॉलमध्ये 34 धाबा असं हे समीकरण या मॅचमध्ये आहे. आणि समोर राजेश पाटील आणि राजन पाटील. क्षमता आहे या खेळाडूंमध्ये धावांचा पाठलाग करण्याची. फिरकी आणि इथे मात्र परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. ऋषिकेश यांचा आपण पाहिला सटीक यॉर्कर बरोबर बुधात टाकला बॉल. क्लीन बॉल आणि त्यांच्यावरती त्यांच्या चेहऱ्यावरती आपण आनंद पाहताय. विकेट जो मिळाला त्यांना. क्लीन बॉल झाले फलंदाज राजेश पाटील. घरे यांना विनंती असेल आणि शुभमबाई मालुसरे पौद आपणास विनंती असेल पौद खालापूर आपण यावं व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला इथे आमंत्रित केलं जातं. यावं आपलं सहर्ष स्वागत.
निलेश पाटील नवीन बॅटर नॉस्टॅकिंग एंडला व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहिला. कद फिरकीचा जादूगार ऋषिकेश यांचा पुढचा व्हाईट बॉल आपण पाहिला. मॅचमध्ये आपण जर लक्ष दिलं तर नक्कीच 10 बॉल 33 चं समीकरण आहे. 10-32 माफी असेल 10-32. फ्लाईट दिली बॉलला, खोदून काढला अक्षरशः डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय, बॉलच ओव्हर द हेड, ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. फलंदाज त्या ठिकाणी राजन पाटील यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा आक्रमण. याही बेला स्लॉट मध्ये आला बॉल आणि पाठवला लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावा, षटकार, मॅच ऑन. मार्च पासून पौत खालापूर या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. बामणडोंगरी संघाचे पुरस्कार त्यांच्या समेत कर्जत विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे साहेब यांचे भाचे अभिजितभाई देवघरे यांचं देखील आगमन झाले. त्यांना विनंती असे साहेब यावं स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. मॅच ऑन आहे. 8 बॉल 22 धाबा हे समीकरण आता मैदानामध्ये आलं. वावंजे संघाला जितका सामना सोपा वाटत होता तितका सोपा नसणार आहे, कारण मैदानामध्ये आक्रमक झाले. त्या ठिकाणी राजन पाटील, निलेश पाटील, राजन पाटील यांच्या बॅटमधून चौकार षटकारने आता खडबडून जागे झालेत वावंजेचे खेळाडू. 8 बॉल 22 हे 2 बॉल फार निर्णायक. इथे जर आणखीन एखादा मोठा फटका आला तर मॅच आणखीन रंगेल शेवटच्या ओव्हरमध्ये. 8-22 धावा वाचवायच्या. त्या ठिकाणी वावंजे टीमला 22 फिल्डिंगमध्ये वारंवार बदल केला जातो, कारण समोर राजन पाटील आक्रमक झालाय. ओ द स्टम्प्स. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉल पडलाय. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या मधून चालला होता, पण चांगली फिल्डिंग झाली. अगदी लास्ट क्षणाला आपण पाहताय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, ज्या ठिकाणी 2 धावा मिळतील. राजेश पाटील होते डीपमध्ये, 2 धावा त्यांनी वाचवल्या. आता 7 मध्ये विजयासाठी तब्बल 20 धावा. 7 बॉल 20 तर समीकरण आहे. हा बॉल फार निर्णायक आहे मैदानामध्ये. राजन पाटील यांचंही कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली मागील काही बॉलवरती. 9 मध्ये 21 वरती खेळतात. शेवटचा हा बॉल या ओव्हरमधला. इथे मोठा फटका हवा आहे दापोडे संघाला. यॉर्कर फ्लाईट दिली बॉलला, हलक्या हाताने खेळत असताना आपण पाहिला हा फटका, ज्या ठिकाणी सिंगल रन मिळाली. 40+ क्रिकेट देखील तितकंच आक्रमक आहे मैदानामध्ये आपण दृश्य पाहत आहे का. तर प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करण्यासाठी दोन्ही टीमचे खेळाडू डावपेच आखतील यात शंका नाही. आता 6 मध्ये 19. आज हेच समीकरण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं. टेंबिवली आणि कासारवली या संघामध्ये 6-19 तेव्हा बॅटिंग करणारा संघ पराभूत झाला होता. आता या मॅचमध्ये धावा चेस होतील का हे आपल्याला पाहायचं आहे. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. यष्टीरक्षक तथा उत्कृष्ट फलंदाज कलिंगड आणि इंद्राबाईलाचे मालक कृष्णा शेठ कानपोली यांच्या वतीनं स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत. कृष्णा शेठ आपलं सहर्ष स्वागत. रिवर्स बेतात बादशाह कृष्णा पाटील सामन्याचा आनंद घेतोय. 6 बॉलमध्ये 19 धाबा हे खरं तर समीकरण त्या मॅचमध्ये आलं. मॅच ऑन आहे. लास्ट ओव्हरमध्ये ज्याने षटकार खत वाचवला होता फिल्डिंग करताना, किमान 5 धाबा आपल्या संघासाठी वाचवल्या. त्या धाबा अतिशय महत्त्वाच्या होत्या. आणि तो गोलंदाज प्रकाश पाटील आता बॉलिंग मार्कमध्ये आला. प्रकाशने बॅटिंग देखील चांगली केली. एक चौकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिला. आणि त्याच वेळेला आपण पाहता आता 6-19 हे समीकरण या मॅचमध्ये आले. पहिल्यापासून आक्रमण करावं लागेल. त्या ठिकाणी फलंदाजांना अकुटप्प्याचा बॉल होता, फिरून मारण्याचा प्रयत्न होता. इथे टॉस केला बॉलला, व्हेरिएशन हे देखील पाहिलं. आणि त्याच वेळेला आपण पाहिला पहिला बॉल निर्धाव या ठिकाणी आपण पाहिला. अजूनही 5 बॉल बाकी आहेत आणि तब्बल 19 धावा हे समीकरण या मॅचमध्ये आले. 5-19 डू ऑर डाय हे सिच्युएशन मात्र असेल. फलंदाज समोर एक्स्ट्रा कव्हरला हा फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल निघाला स्वीपर कव्हरला, आउटफील्ड फास्ट आहे आणि इथून मात्र येतो चौकार दापोडे टीमला. 4 बॉल आता 15 धावा हे समीकरण
शैलीवरती ऑब्जेक्शन आलाय, त्यामुळे चेक केलं जाईल ऑन स्क्रीन. चला आपण आयोजक या चेक करूया. आपण तर बॉलिंगच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय, प्रकाश पाटील यांच्या शैलीवरती आक्षेप, त्यामुळे नक्कीच ऑन स्क्रीन पाहिलं जाईल, त्या ठिकाणी चेक केलं जाईल. 3 मध्ये 11 मॅच ऑन आहे, अजूनही मैदानामध्ये उभा आहे राजन पाटील. सामन्यामध्ये रंग भरतोय, शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करतो, वेगावरती स्वार झाले होते, गतिमान चेंडू होता. यास रिव्ह्यू वापरलाय बॅटिंग टीमने, चेक केलं जाईल त्या ठिकाणी. बॅटिंग टीम रिव्ह्यू असेल, वाईडसाठी हा रिव्ह्यू आलाय. कैलास भोईर सर आपण या टीव्ही अंपायरची मदत घेतली गेली आहे, चेक केलं जाईल. हा बॉल जर का वाईड असेल तर मात्र दबाव वावंजा संघावरती पाडेल. प्रत्येक टीमला रिव्ह्यू आहे, त्या रिव्ह्यूचा वापर आता योग्य वेळी त्या ठिकाणी राजन पाटील यांनी केलाय. 40+ क्रिकेट कोण जिंकणार हा सामना, तिसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल यासाठी मात्र ही चुरस सुरू आहे. रंगतदार चुरस तुम्ही मैदानामध्ये पाहताय, चेक केलं जात आहे एकवेरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून. हा बॉल लिगल आहे किंबहुना वाईड आहे हे पाहिलं जाईल. जर का वाईड असेल तर एक एक्स्ट्रा रन मिळेल आणि त्याचवेळेला एक एक्स्ट्रा बॉल खेळण्याची संधी देखील त्या ठिकाणी दापोडे संघाला मिळेल. जर का वाईड नसेल तर मात्र 11 बनवावे लागतील. 2 बॉलमध्ये वेजा सरी, एक चौकार षटकार आला तर मात्र सुपर ओव्हर होईल आणि सलग 2 षटकार आले तर मात्र सामन्यामध्ये विजयी होईल दापोडे संघ. काय घडेल या मॅचमध्ये हे आपल्याला पाहायचं आहे. प्रकाश पाटील यांचं हे षटक आहे, टीव्ही अंपायर चेक करतील त्या ठिकाणी. अतिशय महत्त्वाचा हा डिसिजन आहे. पनवेल तालुका प्रमुख तर आपण पाहताय शिवसेना तालुका प्रमुख असं एक चषकाचं नाव आहे आणि खूप चांगलं आयोजन नियोजन सध्या चर्चा आहे संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची. 2 टू व्हीलर बाईक, 4 स्पोर्ट्स सायकल आमच्या व्यासपीठासमोर आहेत आणि आयोजकांनी सांगितलं आहे प्रत्येक संघाला हे प्राइज डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. 6 टॉपर 6 संघ असतील, त्या प्रत्येक संघाला व्हाईट बॉलचा इशारा. आनंदाचं वातावरण आता असेल खरं तर बॅटिंग टीमच्या केम्यामध्ये. मी मगाशी उल्लेख केला, जर का हा बॉल वाईड आला तर एक्स्ट्रा रन मिळेल बॅटिंग टीमला, एक्स्ट्रा बॉल मिळेल त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाला. आता 3 मध्ये 10 धावा. चला आपण सामना सुरू करा. चा रिव्ह्यूचा निर्णय दिलाय, प्लीज रिव्ह्यू वापरलाय बॅटिंग टीमने आणि तिसऱ्या पंचांनी मात्र बॉलला वाईड घोषित केलं, त्यामुळे आपण सामन्याकडे आता फोकस करा. 3 बॉल 10 चं समीकरण या मॅचमध्ये आलं. चला स्पीडअप करा प्रकाश भाई, अधिकचा वेळ आता घेऊ नका आपण प्लीज. दोन्ही टीमला आपण नक्कीच विनंती करूया. व्हाईट बॉलचा इशारा आला टीव्ही अंपायर यांच्या माध्यमातून. 3 बॉल आणि 10 धावा. टसन क्रिकेट मैदानामध्ये पाहताय. 2 संघांमध्ये आता चढाओढ लागली, कोण जिंकणार हा सामना मैदानामध्ये. राजन पाटील आजच्या रात्रीमध्ये सबसे कातिल होईल का हे पाहावं लागेल. प्रकाश पाटील देखील समोर. राऊंड द विकेट आले यावेळेला. लाऊड अपील, परेश भाई यांचा जल्लोष. विकेट मिळाला त्या ठिकाणी प्रकाश पाटीलला, विकेट मिळाला वावंजे संघाला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय. राजन पाटील बॅक टू द डगआउट. दोन चेंडूमध्ये 10 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आले. 2 बॉल 10 च हे समीकरण आहे. आपण पाहत आहे खरं तर आता मॅच अजूनही बॅलन्स आहे. 2 मोठे फटके आहेत त्या ठिकाणी दापोडे टीमला. तर एका बाजूला एखाद दुसरा डॉट बॉल किंवा विकेट चालेल, सिंगल डबल चालेल, परंतु चौकार षटकार या बॉलमध्ये चालणार नाही वावंजे संघाला. जर चौकार षटकार आला तर मात्र हा सामना शेवटपर्यंत जाईल. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला या सामन्यामध्ये रंगतता वाढताना पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन आपण पाहता कदर परेश भाई यांना काय झेल टिपला. कॉट बिहाइंड द विकेट आणि विकेटच्या क्लोज असताना इतका वेगाने त्याने झेल टिपलाय, कौतुक करावं लागेल. जरी समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जपत असेल, समाजसेवा करत असेल, परंतु क्रिकेटचे हे गुण त्यांच्या अंगी आहेत. आणि म्हणून मगाशी मी उल्लेख केला, गावाची प्रीमियर लीग प्रकाश शोतामध्ये भरवणारे आणि मंत्री महोदयांना आपल्या गावामध्ये आणणारे आमचे परेश भाई, त्यांना आपण पाहता ऑन स्क्रीन. 2 बॉल आणि 10 धाबा. या बॉलला इनसाइड आउट हलक्या हाताने एक्स्ट्रा कव्हरला केले. फिल्डर पोहोचतील का त्या ठिकाणी. पाठलाग केला बॉलचा, परंतु इथे सेकंड कंप्लीट झाली. तिसरी होईल का. तिसरी झाली तर संधी मिळेल सुपर ओव्हरसाठी, परंतु रनआउटचा शिकार झाले त्या ठिकाणी फलंदाज. आता 1 बॉल आणि 8 धाबा. 1 चेंडूमध्ये 8चं समीकरण दापोडे संघासमोर आलंय.
चला नवीन फलंदाज लवकर पाठवा मैदानाकडे. नवीन फलंदाज चालले त्या ठिकाणी मनोज पाटील. खरं तर आपण पाहिलं कमबॅक झालं होतं या खरं तर मागच्या षटकामध्ये ज्या ठिकाणी राजन पाटील बॅटिंग करत होते त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण तो शेवटच्या मोमेंटला प्रकाश पाटीलनं कमबॅक करून दिलं. 1 बॉल 8. खरं तर आपण पाहत आहे समीकरण आहे जर काही ते एक्स्ट्रा बॉल टाकला अतिरिक्त रन्स खर्च केले आणि शेवटच्या बॉलवरती ब्लास्ट झाला तर मात्र सुपर ओव्हर होईल. जर तर आम्ही प्रेडिक्ट करतोय पण प्रकाशला एक निर्णायक चेंडू टाकायचा आहे तर समोर आता मात्र अपेक्षा राहील एक्स्ट्रा रनची मात्र दापोडे टीमला. राऊंड द विकेट आले. स्विंग अँड मिस. सलग दुसरा सामना जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहताय खरं वामनजे संघ. अभिनंदन वामनजे टीम. हार्ड लक टीम दापोडे. तर या ठिकाणी थेट सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला तो श्री मलंगड स्पोर्ट्स 11 भावंजे संघ. हार्दिक अभिनंदन. वीर तानाजी दापोडे संघ आपण या स्पर्धेमध्ये सामील झालात. लाईनअप करून आपण मैदानावरती जा. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. तत्पूर्वी आपण इथे